संगतीचे परिणाम होतात असं तुम्ही ऐकलं असेल, पण हा संगतीचा परिणाम तुम्ही बघू शकता. पण असे प्रँक वगैरे मी काही करत नाही, पण कुणालने असं माझ्यासोबत प्रँक करायचं ठरवलं होतं आणि त्याने अगदी असा मस्त कॅमेरा वगैरे सेटअप केला होता आणि तो प्रँक करत होता आणि मी त्याला बळी पडले. काय थुंकलास म्हणजे काय जास्त नाही, ही फालतूगिरी नको करू ना. शियार मुन्या थुंकलास लिटरली. बो उलू उलू झालंय. काय नाही बाबा. हे बघ सॉरी म्हणजे नाही आवडत मला थुंकलेलं. आता नाही, शेंपूर जास्त झालं. शियार सॉरी पण नाही आवडलं मला हे. शियार म्हणजे केवढं एवढं कसं उडतं. शिंकल्यावर तेवढंच उडतं. शिंकत नाहीस तू. कुठं ओलं झालं दाखव मला. आता बघ ते नॉर्मल. काय नॉर्मल भिजवलं आंघोळ घालशील एखाद्याला. विचित्र आहे. हे बघ दिवस रात्र सर्दी झाली आहे का. मी तुला बोललो ना मला खोकला पण आणि सर्दी पण दोन्ही पण आहे. कुठं बोललं झालं दाखव मला. एवढं नाही करशील का. भिजवशील मला नाही आवडत आहे. तुमकी एवढी कशी उडते तुझी. सर्दी झाल्यावर उडते. काहीतरी मतलब करतोयस तू. मगाशी पण तू गेला होतास. एवढं तुला करायला सुचत नाही. माझ्यानंतर नंबर होता आमच्याकडे येतात त्या ताईंचा. तर कुणालची इच्छा होती की त्यांच्यावरती पण आपण प्रँक करूया, पण बिचारा त्या काहीच बोलल्या नाहीत. हा एवढा त्यांना असं वाटलं की या शिंकला, पण त्या काही बोलल्या नाहीत. काय झालं आता. काहीतरी शिंकलं. यावे यावे कसं वाटतंय. बाहेर दाखव कसं दिसतं. हे काय. नंतर ऋतूच्या प्राजक्ता पण आल्या होत्या. तर कुणाची इच्छा होती की त्यांच्यावरती सुद्धा प्रँक करूया. सो आता मी त्याची साथ द्यायला लागले आणि मग आम्ही कॅमेरा सेटअप केला आणि मस्त असं त्यांच्याशी तो बोलत, तो त्यांच्याशी बोलत राहा, मी प्रँक करतो. दुसरी बनते ह्या इकडे येते 3च्या मागे पण एक बनते. अच्छा आता म्हणते. बापरे किती मोठा प्रोजेक्ट आहे. हे त्यांचा क्लब हाऊस आहे. हा समजलं. ते हे केलं असतं डिस्प्ले. इथे इथे दरवाजा बंद करून येतं ते झालं. काय झालं. कारण हॅवे केलं एवढं बेसिक मॅनर्स असतात. एवढं शिंकताना हे आतीच आहे का पण. काय मी बसले कॅमेरा चालू ठेवलेला मला जायचंय. पण मला लग्नात वेगळं गिफ्ट हवंय. अगं मी हे असंच आणलंयस ना. ओके ठीक आहे. ओपन कर. कशी
अरे एकच तर दिवस लग्नाचा गिफ्ट मिळणार, त्यातच जर मी लिहिलं की कृपया आहेर आणू नये तर कसं होणार? मला गिफ्ट आवडतात लहानपणापासून. तुला काय हवं? मला खूप सारे गिफ्ट हवेत. वाव साडी मस्त आहे रे. बरं आहे का? बरी आहे का? छान आहे. कडक. आईला घेतलीस की नाही? आईला घेतली, मावशीला घेतली, मी तुला घेतली. थँक्यू. माझ्या साड्या बिड्या घेऊन आलास. ये फेकून ये दिल्या असतात पिशव्या. ये. आज माझं केळवण आहे, जरा चांगलं बोल काहीतरी. तुझाच केवळ कोण करतोय? माझा भाऊ करतोय. आणि आता फायनली वेळ आहे अंकिताची, जी माझा नेहमी मेकअप करते. पूजा छोटे असतात ते. सत्यनारायणाची पूजा असते ना. तुझी आई बोलली की थोड्या लोकांना लोक पूजेला तुला बसायचं ते लोक काय केलंस तू? उडला ग एवढं उडलं? हो मग. अरे सॉरी यार अंकिता. जास्त उडला? नाही थोडा. थोडंसंच उडलं असतं. एवढं सर्दी झाली मला. कोविड तू लांब राहा. लग्न तुमच्या अंगावर आलं दोघांच्या, बाकी काय नाही. अजून वेळाची पाणी नुसतं निघतंय ना का? तू सर्दीच झाली जास्त उडला अंकिता. खरं सांग. नाही आणि तोंड दुखलं त्याचं ओरडलं. तोंड दुखलंच म्हणजे जास्त उडलं. मी आज केस धुवायला. सॉरी जाऊ दे, बॅक टू टॉपिक. बोल. आणि काय प्रदीप आता घेऊन आला रामेश्वरमला गेलेला. काय चाललंय? अगं तो प्रँक करतो याला, बघ कॅमेरा चालू ठेवला. पाणी उडवतो आणि तो असं आणि वडिलांना इन्व्हॉल्व करतोय. वाटतंय तिने माझ्यासाठी गिफ्ट, ती माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली. नेक्स्ट टाइम तिला 2. तुला एक हवाय का? एक घालतोस का तू? एक तरी आणलं असतं. पुढे वरती सोड. काय काय करतोय आम्ही? डेंजरस. बऱ्याच दिवसांनी अजून वरती घ्या तुझ्या. कायम असेच फोटो मध्ये बसला. हो पेटंट आहे. कसं वाटतंय गाडीत बसून? अरे एक नंबर. ऑलमोस्ट 1 करोडच्या गाडीत बसताना कसं वाटत माणसाला? लेट्स गो. लेट्स गो. आता भगवती तुला गिफ्ट करतेच आहे ना. चल तू. काय काय गाडी नेक्स्ट? लेट्स गो. 4 बांगड्या तू तिला दिला 4 पाहिजे. मागण्यांची गाडी बाबा. हॅलो. बोल. प्राजक्ताचा फोन कायम काय सायलेंट वरती? तू तिला विचार. हा मी काय म्हणते, आम्ही 7:30ला येतो कारण आम्हाला 9ला निघायचंय. असं काय? ठीक आहे तसं तर काय. ए नाही ग. हॅलो. मस्करी करत होतो. कुणाला मस्करी करायची होती. शी बाबा इथे टेन्शन आहे. तुम्ही काय मस्करी करताय? येऊ का मला? चल चल बाय. मदतीला येऊ का? मी येऊ का मदतीला? नको नको तुझं नकोच बाबा. मी काही बोललेलं नाही बाबा. एक मिनिट, माझं त्याच्याशी घरी असताना मी तुला विचारलं तू इकडे बघ. खेळतोस आपला आहे इकडे म्हणून बघ. काय? 2 सौरभ एका टीम मध्ये नाही. तो सौरभ पाहिजे की हा सौरभ? कोण तो सौरभ? योगिताचा तुझा नवरा. काय संबंध? ते माझे 2 सौरभ नाही. योगिताला घे. योगिताला घे. मला योगिता नको. मी अख्खी टीम सौरभची उभी करेन. तुला काय करायचं? आता हा एक तिसरा सौरभ. नाही करायचं काय. त्याला तो बाकीच्या मॅनेजमेंटसाठी आहे. तू काय माझं तुला काय सौरभ करायचं? माझं. नाही तू मग तो सौरभ. आतापर्यंत बोलत होतास की तुझी टीम स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंगच आहे पण हे एवढे मोठे मोठे प्लेयर करणार एकटा मास आहे. तुझी विकेट आधीच पडली विकेट पडली मला ते साड्यांमध्ये हे होते. थांब जरा सौरभ माझ्यात खेळणार. पाऊस बीस काय नाही बाबा. काय चिटिंग करायला सांगता येत नाही. काय 2-4 गेम आहेत. हे बघ मी तुला सांगते टीम. तू एक, तो योगिताचा नवरा सौरभ आहे, त्याच्यानंतर डीपी दादा एक. अरे इथेच झालं, संपला विषय यांचा इथेच. निक शिंदे, रितेश कांबळे ऐकत असतील तर देतील ते बरोबर. ठीक आहे आपण बघू देतोय.
अजून पण कोणतरी आहे जे क्रिकेट खेळतात थांब तुला सांगते. तो तुमचे नाशिकचे रे आहे टुरिस्ट ते सगळे गेल्यास तर काय उपयोग मग? तुला काय पण एक गोष्ट लक्षात घ्या, एंटरटेनमेंट आमचीच टीम करणार. देऊन घे करू दे. अरे एवढा मोठा डीपी माणूस आहे आमच्याकडे. अरे पण डीपी दादा कधी माझ्या साईडला सरकवेल ना, कळणार नाही तुम्हाला. बरं कुठे महाराष्ट्र बघतोय. बीच मॅच काय काय बीच मॅच? बीच वरती आहे ना. बीच वरती आणि सगळे झेंडे बिंडे घेऊ ना. सगळे टेन्शन आहे मला जगभराचं टेन्शन घर सोडून जायचं म्हटल्यानंतर. मग लग्न अशी असणार आहे. मी अशी असते नाही पण ते सकाळी ठेवले मी म्हणूनच की संध्याकाळी लवकर सकाळीच काढा तिच्या, म्हणजे तिचं काही संबंधच नाही. इकडचं काम. ती माझं तोंड रंगवणार, हात रंगवणार दुसरे. संध्याकाळी मजा करू. तेच तिला म्हटलं यार वेळ काढून माझ्या टीम मध्ये खेळायचं आहे परत. किती एन्जॉय करणार आहेस तू? मी काही बोललेलं नाही. काय जाशील तिच्या टीम भगवतीला घे ना. भगवती तिथे चिटिंग कर. भगवती सीसीटीव्ही मिक्स आहे. मी विचार करेन मला जर माझ्या टीम मध्ये सगळ्या मुलं भगवतीला आणि योग्यताला घ्यायला पाहिजेस तू. योग्यता तिकडं पण पार्टनर होते तुझी. हो मी ठेवीन तिला अंपायर म्हणून. सीसीटीव्ही तुम्हाला जर असेल ना ते असं काहीतरी करतात ना, असं वगैरे काहीतरी सांगतात रिव्ह्यू केलं की भगवती सांगणार. भगवती जे बोलेल तो निर्णय अंतिम राहील. अंकिता टीम 1. आणि भगवती तुला कळतं क्रिकेट? मला पण विचार काय बॉल हे केला की नंतर विचारते छक्का मारा चौका मारा. जे मनाला वाटतं ते सांग. 8 सांग 9 सांग 9 सांग तू. असं मजा आहे. ऑल द बेस्ट. आणि मला खूप भीती वाटत होती माहिती जेव्हा हा बोलत होता ह्याच्या टीम स्ट्रॉंग आहे. नंतर हळूहळू माझी क्लिक होत गेलं सगळं. मंदार आहे, तू आहे, डीपी दादा आहे. अरे काय सगळे क्रिकेट खेळणार क्रिकेटरच आहेत. ऑल द बेस्ट. आमचे प्लेयर डेंजर आहे. घाबरला कसं वाटतं मग ताई? पहिला खेळ पण छान वाटतं. पुन्हा थांब रे. असं कर. वाव साडी कशी जरा ऍडजस्टमेंट. भारी भारी. अरे इथे खेळ दरवाजा त्याच्या पलीकडे जरासं तेवढं ऍडजस्ट करा. बाकी आम्ही अजून एक लाव. अजून एक लावलं तरच होणार ते प्राजू. सारखं फोन करून उशिरा ये. अरे किती ट्राय केले हे नाहीच राहत. बोलण्याचं वजन ना मग ते खाली सगळ्यात शेवटी लाव. आम्ही म्हटलं मग थोडस दीर्घ का होईना. शेवटी फायनल टचअप मीच केलं बघ. फायनल टचअप शेवटी मीच केलं. अजून एक पुढे घेऊन जे मोठी वाटते ग. मोठी आहेच मी. आज वाटतेस तू बाई. म्हणून त्याला लेट सांगत होतो. हळू करा बसत नाही. तुझ्या याने अंकितावरती पण पिचकारी मारली होती ती ह्याची. आजचा बकरा मी होती. आणि कुणाल अंकिता कशी करते? काय नाही थोडंच पडलं मी दुखते. तोंडावर मी बोलत ते काय ना थोडंच आहे काय. तोंड मी धुवून आली. तोंड धुवून आली. शॉक होता अचानक.
पण बोलणार कसं ना माझंही तसंच झालेलं सांगू कसं चुकून कोण मुद्दा म्हणून नाही करणार ना, चुकून झालं. इथे बस मग इथे बस खरंच ते असं एवढं अरे हो सगळं हाताने लिहिलं आता जॉईंट जस्ट लाईन कशी आहे तिने बोटाने नंतर थोडस हे केलंय शार्प केलंय. दिसत नाही पण मी टॅलेंटेड खूप आहे. ते अला पण जरा कर ना नाही केलंय मी ते अला आतून थोडं त्या अला थोडं मी जाड बनवलं. ए ओ आता जिमला जाते ना ऑलला जाड गल्ली आहे वडे आहेत का ते आजच खायचं ते आणि मेन गोष्ट ती काय? आई घ्यायचं. तू नाही तू पण घ्यायचं असतं. अरे पहिला बोला- काय म्हणे? बोलायचं काय नसतं. तुला तर सुचलं पाहिजे ना. अरे आधी तरी सांगायचं ना, काहीतरी पाठांतर केलं असतं. नाही ना, ते नाही माहिती आम्हाला. आता घ्यायचं. जे आता randomly आहे, जे तू writer आहेस, नाही दिलं आम्ही. उत्स्फूर्तपणे काय ते सुचेल ते बोलत वा. पण नाव घ्यायचं बायचं ह्याचं नाव घेऊन बोलायचं हा. हा, मग कोणाचं obviously घेणार? त्याचंच नाव घ्यायचं. तसं नाही पण आता लग्न थोडी झालं मग ह्याचं नाव आता घ्यायचं का ताई? सुरू झाली आता ना काय process राहिलंय? लग्नाची. एक महिना राहिला. These are the पहिले pre महिना. wedding rituals. तू काहीतरी मस्त करणार तुला पण नाही, मला मला नाही, नाही- काय आता आपण- घे 5 मिनिटं घे. जेवू द्या नको नको घे आधी घे. जेवण हा, अजून ठीक आहे, सुचते. पण 5 मिनिटचा थिंकिंग ब्रेक नाही, पाच कुठले? नाव घे नाव घे नाव घे. बनव काहीतरी. नवरोबाला तुम्ही काय सुचवता? नवरोबाला नाही घे त्याचं नाव घ्यायचं पुन्हा. नाव घे नाव घे नाव घे तरी घ्यायचं. पण मी पुढचं कंटिन्यू करत होते नाही गं. बस जेवढं लवकर नाव घेईल, तेवढं खायला मिळेल. ती आमच्या टीममध्ये आहे. नाव घेतल्याशिवाय खायला नाही ती माझी सुचलं असणार याला. म्हणून दादा कॉन्फिडन्स आहे. ह्याची लिस्ट बनवणार कधीच नाही, मी कधीच असलं काही प्रिपरेशन नाही केलं. घे काही घे. भाजीत कुठल्या भाजी तरी घे. गाण्याचं हे घ्यायचं, खाली काहीतरी मला सुचलं व्हेरी गुड. चला मस्त 2 मिनिटं. ए थांब थांब भैया आणि वहिनी होते. काय? नाव सुचलं. सुचलं मी स्वतः बनवलं ओके, ओके. इन्स्टंट प्लीज पण व्यवस्थित फ्रेम लावा व्यवस्थित हा. समोर आहे बासुंदी खायची झाली मला घाई कुणालचं नाव घेते सुरू झाली लगीन घाई अरे मला काय नाही सांगता, खरंच घ्यायचं मी. हो मग काय? हे मस्त घेतलं ना? हो सुंदर. मस्त. काय नाही. येस कमॉन घे तू ब्रेक येतोस तर गेम तर मला पण द्या आता 5 मिनिटं ना बा. मी किती मस्त नाव घेतलं एक खरंच छान. घे रे माझं नाव घेतोय हा, चांगलं घ्या 1 2 3 स्टार्ट. पाटावर पाट पाटाखाली भुंगा वाला वलकरांची पोरगी पटवली डांची डिंगा. एक नंबर. दादा वन्स मोर. चलो टेक 2. दादा वन्स मोर. भुंगा बिंगा मला वाटलं काहीतरी विचित्र घेतोय सुंदर. चला. काहीतरी जुळवायचं म्हणून ते हे थांबा, सुरुवात नाही का करू. सुरू नका करू. दादा वन्स मोर. लग्नासाठी बाबा, लग्नासाठी तयारी तुला करायला लग्नासाठी मी तुला देते. पण एकच नाही घ्यायचं सगळीकडे ना नाही नाही असं काही नाही. घास भरवताना वेगळं, गृहप्रवेशाला वेगळं. हा? लग्नात पण पाणी तुला एक म्हणून भेटते थँक्यू मी पण देऊन देऊ. गिफ्ट आज ना सुरुवात झाली मी काय खायचंय. अरे तिचं पण द्यायचं जेव्हा हळद राहिलं ती सांग आवडते हो. पकडशील? तुला नाहीये सॉरी. हा सगळा तुला मला box आहे. एक दे ना मला, एक दे ना. हा. नाही, फक्त हळद. ठीक आहे. Thanks. सगळं ठीक आहे. काय दाखवू काय दाखवू काय कारण ते माझं आहे ते गेलं पुढे.
पहिला घास एकमेकांना बरोबर. चला हा चला चपाती किसला मग वडा दे पासून चमचे म्हणजे कसं मला गोड बनवायला येतं. एकमेकांना बरोबर. ताटाचे फोटो घेतलात ना? दे फोटो दे. प्रोटीन शेक हवाय तर त्याला दे. अरे तू अगं थांब ना प्राजक्ता, अशी काय करते? भांडण करा परत तुला पहिल्यापासून करतो. हा झालं घेतलायस ना? जीव घेतलायस ना? तुझ्यातला बरोबर माझं संपलंय. तसंच चला चला ए तुम्ही घ्या ना तुम्ही सगळे. आम्ही नंतर घेऊ. तुम्ही करा. कसंही झालं असतं तरी चांगले झाले सांगा. वहिनी मस्त सांगितलं. कसंही झालं असेल तरी चांगलं. चालीस तू झालंच घ्या ते पण राजू. परत टाकलं. अक्षी करायला आला ना जवळ इग्नोर करायला. बघ ना तोंड मी प्रॉपर धुवून आली आणि काय बोलत नाही काय नाही एवढं काय नाही एवढं काय नाही एवढं काय नाही बोललो काय एवढं नाही. नाही जास्त उडाल असेल तर चुकीचं आहे माहिती मी बोलत होतो तुला आम्ही काय मी कमी स्प्रे करेन आणि प्रॉपर तोंडावर आणि परत दुसऱ्यांदा गेलं ते मला कळलंच नाही. दुसऱ्यांदा गेलं ते इकडे म्हणजे उडवलं. सगळ्यांमध्ये हुशार कोण? तुला मला वाटतं बॉटल दिसली. बॉटल आधी बघितलेली रे मी. बॉटल समोरच ठेवलेली ते मला तुम्ही. वाटतं नॉब दिसलं तुला नंतर बघितलंस तेव्हा. खरं सर नाही बॉटल नाही दिसली. तुझा हसलेला चेहरा दिसला मला. मी म्हटलं काहीतरी काल तू प्रँकचा बोलली माझी पटकन ठेवू पण रिएक्ट झाले मी पण त्याचा चेहरा बघितलाय बघ मी आणि हे कालचं हे कालचं. माझं काय हा पूर्ण पाठी होता माझं लक्ष अशी म्हणाले मी आणि त्याचा चेहरा बघितला. शी बोलले ना तेवढंच टाका. मेकअप नाही करणार मला प्लॅन सांगून ठेवायचा. आता माझ्याकडे 5-6 प्रँक आहेत ते तुला सांगू का? सुरुवात माझ्यापासून तू टेस्ट वाली तूच आहेस. माझ्याकडनं सौरभ शिंगरे आहे. योगिताचा नवरा जर आला तर तो उंच सौरभ तो आहे. डीपी दादा पण खेळता. भैया पण एक आहे. मंदार पण आहे. नाशिकचे ते क्रिकेट मध्ये किती प्लेअर असतात? 11. हा बघा जरा आम्ही तगडे 11 ठेवू. डोंट अंडरएस्टिमेट अस. बघ कोण जिंकतंय. मला अंपायर ठेव फक्त मी तुम्हाला जिंकून देतो. मला फक्त अंपायर ठेव बस झालं. तो बिग बॉस मध्ये होता ना ती छोटी सायकल घेऊन करायची. फोटो पण आहे सायकल. तिचे फोटोज आम्ही ठेवूया बघू किती वेळा जसं आम्ही भरपूर आम्ही बिग बॉस इन्स्पायर्ड गेम्स पण ठेवू शकतो. सो लग्न हे तुझ्यासाठी इझी नसेल असं आम्ही गेम्स कारण आम्ही ताईला मोस्टली जिंकता येईल असे गेम्स. सॉरी गेम्स मध्ये आणणार ती बिग बॉस खेळणार. टीम मेंबर डेंजर आहेत बाबा. तुला खेळायचंय. मी खेळणार ते मीच जिंकणार. फक्त टीम फक्त हिने डोळे बिळे नाही दाखवले पाहिजे मला. तिचे डोळे समोरच ठेवायचे असं. इकडे माझ्या साईडला पार्टिशन ठेवायचं. स्त्रीला बदनाम करू नका. ती जे आहे ते जिंकू शकते. आता मगाशी आम्ही एक गोष्ट खात होतो काहीतरी. डोक्याचे गेम्स ऐकून घे ते तर सांग. तर असा आम्ही केला प्रँक आणि असं झालं आमचं केळवण. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि प्रँकवाले व्हिडिओज करण्याचं प्रोत्साहन प्लीज कुणाला देऊ नका. कारण त्याच्या डोक्यात आता भरमसाठ काही कल्पना आल्यात. फक्त लग्न होण्याची तो वाट बघतो की त्याच्यानंतर तो असे बरेच सारे प्रँक व्हिडिओज काहीतरी शूट करेल आणि पोस्ट करेल जेणेकरून तुमचं एंटरटेनमेंट होईल पण माझे पचके लोकांना दिसतील. बाय.